नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांना पात्र केल्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकात संतापाची लाट उसळलेली आहे। हा निकाल लागताच ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना मोहोपाडा शहर शाखेसमोर घोषणाबाजी करत आणि काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शनं केली। यावेळी माजी उपसभापती गजानन मांडे यांनी निकालाचा निषेध करून वासांबे जिल्हा परिषद आणि शहर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्षवाढीसाठी जोरदार कामाला लागूया असा निर्धार व्यक्त केला। पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे प्रवासी वर्ग त्रस्त झाला असून या ठिकाणी पनवेल शहर पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी गस्त वाढवून कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गामधून होत आहे। पनवेल स्टेशनवरून येताना स्टँडकडे जाणारा पाण्याच्या टाकीजवळचा रस्ता रात्रीच्या वेळेस अशक्यप्राय बनलाय। सर्कलच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात तसंच रस्त्यावर परप्रांतीयांनी बेकायदेशीररित्या वास्तव्य केलं असून त्या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांना काळोखाचा फायदा घेऊन लुटण्याचे आणि मारहाणीचे प्रकार वाढलेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचं जाहीर केल्याने खोपोली येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलीच मूळ शिवसेना आहे असे दावे प्रतिदावे सादर केल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं। सायंकाळी मूळ शिवसेना पक्ष हा शिंदे गटाचा असल्याचा निर्णय त्यांनी दिल्यावर खोपोली येथे कर्जत खालापूर विधानसभा प्रवक्ते अमोलराजे बांदल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जल्लोष साजरा केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रेवदंडा येथील निवासस्थानी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी सुळे यांनी पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि धर्माधिकारी कुटुंबियांना पुष्पगुच्छ प्रदान केलं। या प्रसंगी निरूपणकार डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी तसंच शेका पक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रेवदंडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच सदाशिव मोरे आदी उपस्थित होते। स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये नवी मुंबईस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान मिळालाय। इंदोर आणि सुरत शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यानंतर नवी मुंबईचाच क्रमांक आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मानाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला। यासोबतच महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई शहर क्रमांक 1 वर कायम आहे। या बहुमानात लोकप्रतिनिधी, स्वच्छताप्रेमी नागरिक, स्वच्छताकर्मी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, प्रसार माध्यमे यांचा सक्रिय सहभागाचं मोठं योगदान असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। जागतिक कीर्तीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांचा पाचाड पुण्यभूमीतील राजवाडा आजही भग्नावस्थेत आहे। केवळ शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण करणाऱ्या बेगडी हिंदुत्ववाद्यांना मासाहेबांच्या राजवाड्याच्या दुरवस्थेबाबत यत्किंचितही सोयरसुतक नसल्याचं दिसत आहे। आजचे राजकारणी कोट्यवधींच्या निधी इतरत्र विकासाच्या नावानं उधळण करत असतात, मात्र मासाहेबांच्या पाचाड येथील राजवाड्याचा सरकारला विसर पडतोय अशा भावना भारतीय मराठा महासंघाच्या रायगड जिल्हाध्यक्षा कुमुदिनी चव्हाण यांनी मांडल्या आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।